राहुरी तालुक्यातील कणगर शिवारात असलेल्या वनविभागाच्या क्षेत्रात शुक्रवारी सायंकाळी एका 40 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सदर तरुणाचा खून झाल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं असून राहुरी पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलंय। श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील रहिवासी सुधाकर किसन थोरात वय वर्ष 40 असं मृत तरुणाचं नाव आहे। ते मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होते। गुरुवारी रात्री घरातून बाहेर पडले होते, मात्र शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह राहुरी तालुक्यातील कणगर शिवारातील वनविभागाच्या परिसरात आढळून आला होता। घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। तपासादरम्यान हा खून गळा आवळून करण्यात आल्याचं निष्पन्न झालंय। तपासामध्ये मृत सुधाकर थोरात यांची पत्नी आणि तिचा प्रियकर ज्ञानदेव सागर यांच्यात अनैतिक संबंधाचा संशय असल्याची माहिती समोर आली। याच कारणातून पतीचा काटा काढण्याचा कट रचण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे। पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, राहुल यादव, गणेश टिपणे आदींच्या पथकानं मयताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून लवकरच संपूर्ण घटनेचा उलगडा होण्याची शक्यता आहे। यास्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।